नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचे माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एकदम पारंपरिक खमंग आणि चविष्ट असा हरभऱ्याच्या डाळीचा मोकळा झुणका। त्यासाठी मी घेतलेले हे रात्रभर डाळ हरभऱ्याची मी रात्रभर भिजत घातली। 2 वाटी हरभऱ्याची डाळ, छान अशी डाळ आता सकाळी भिजलेली। ही डाळ आपण स्वच्छ धुवून घेऊया आणि मिक्सरला आपण थोडंसं उगाच पाणी, अर्धी वाटी पाणी टाकून डाळ आपण जाडसर वाटून घ्यायची आहे। हे बघा, आपण थोडंसं पाणी घातल्यानंतर ही डाळ अगदी छान अशी वाटून घेतलेली आहे। बारीक एकदम आपल्याला वाटायची नाही आहे, जाडसर वाटून घ्यायची आहे। ह्या झुणका बनवण्यासाठी मी साहित्य घेतले आहे। 8-10 मिरच्या घेतलेल्या आहेत, तिखट कमी आहेत म्हणून मी जास्त घेतलेले आहेत। कोथिंबीर घेतलेली आहे, अर्धा टीस्पून जिरे घेतलेले आहेत, 8-10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, हिंग घेतलेला आहे आणि हळद घेतलेली आहे। हे सर्व आपण भाजून घ्यायचं आहे तव्यामध्ये। थोडं तेल टाकायचं आपण आणि भाजून घ्यायचं आहे। डाळ जास्त बारीक वाटू नका। थोडंसं तेल टाकून आपण मिरची छान भाजून घ्यायची आहे। मिरची भाजून टाकली की त्याचा कच्चापणा राहत नाही, छान आपली झुणका तयार होतो। हे बघा, असं भाजून घ्यायचं। माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। लसूण पण टाकायचं आहे आपण त्याच्यामध्ये भाजायसाठी। लसूण टाकल्यामुळे खमंग झुणका होतो, छान वास येतो झुणक्याला। हे आता आपण मिक्सरला थंड झाल्यानंतर मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचं आहे। लसूण, हिरवी मिरची, जिरे टाकायचे आहे अर्धा टीस्पून त्याच्यामध्ये। कोथिंबीर धुवून स्वच्छ ठेवली होती मी, ती पण टाकायची आहे। हे आता आपण मिक्सरला जाडसर वाटून घेऊया। थोडं मीठ घालायचं वाटताना। हे बघा, आता मिक्सरला मी जाडसर असं वाटून घेतलेलं आहे। खूप जास्त बारीक पेस्ट करायची नाही आहे। आता आपल्याला 4-5 कांदे घ्यायचे बारीक कट करून, छान असा बारीक कट करून घ्यायचा कांदा। एकदम बारीक कापून घ्यायचा कांदा। बारीक कट करून घ्यायचा आहे कांदा आपण। तुमच्याकडे 2 मोठे कांदे असतील तर 2 कांदे मोठे बारीक चिरून टाकले तरी पण चालतील। सर्व कांदे मी असे बारीक कट करून घेतले। छान होतो हा झुणका, मी अशा पद्धतीने बनवते। तुम्हाला जर आवडलं तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा। माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये। कांदा बघा मी बारीक चिरून घेतलेला आहे, थोडं कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत। आता आपण फोडणीसाठी कढई ठेवलेली आहे गॅसवर। 2-3 पळी तेल टाकलेलं आहे। तेल भरपूर टाकावं लागतं, जरा तुमच्या अंदाजानं। तुम्हाला जर टाकायचं असेल तर थोडं कमी घाला। झुणका असा बनवण्यासाठी तेल जरा जास्त घातलं की मोकळा झुणका होतो। कढीपत्ता आपण टाकायचा आहे अगोदर, त्याच्यानंतर कांदा टाकला मी। लालसर कांदा होस तोपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे। कांदा चांगला लवकर भाजण्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं त्याच्यामध्ये। मीठ घातल्यामुळं काय होतं, कांदा जरा लवकर भाजतो।
कांदा छान आपण लालसर भाजून घेऊया. कांदा लालसर भाजून झाला की मिरचीचं लसूणचं वाटण जे केलेलं आहे आपण ते त्याच्यामध्ये मी टाकत आहे. ते पण आपण कांद्यामध्ये चांगलं परतून घेतलेलं आहे. मी वाटताना पण थोडं मीठ घातलेलं होतं. कांद्यामध्ये पण थोडंसं मीठ घातलेलं आहे. चवीप्रमाणे हळद टाकायची आहे. थोडंसं हिंग. हे आपण सर्व परतून घ्यायचं. छान असं परतून तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. आता त्याच्यामध्ये टाकणार आहे मी आपण जाडसर वाटलेली डाळ. जाडसर वाटलेली डाळ आपण आता टाकून घेऊया त्याच्यामध्ये. हे सर्व मिश्रण आपण एकजीव करायचं आहे. डाळ जास्त बारीक वाटू नका. त्याच्यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही. असंच त्याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे. गॅसची आच मध्यम ठेवा. सतत हलवत राहा. थोडंसं मीठ अजून टाकलेलं आहे वरती मी. तुम्ही पण चवीपुरतं मीठ घाला. थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची वाटली त्याचं पाणी थोडंसं घातलेलं आहे. सतत हलवत राहा. एक 10 मिनटं असंच आपण सतत हलवत वाफ द्यायची त्याला. एक 5 मिनटं मी असं हलवून झाकण ठेवून घेतलेलं आहे. बघा कशी वाटते तुम्हाला डाळ. हे बघा आता आपला मस्त असा मोकळा एकदम झुणका झालेला आहे. सतत हलवत राहायचं मंद आचेवर. सतत हलवल्यामुळे खाली चिटकत नाही. छान आपला मोकळा झुणका तयार आहे. गरम चपातीसोबत भाकरीसोबत छान असा झुणका तयार आहे. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा. ज्वारीच्या भाकरीसोबत भातासोबत छान लागते. धन्यवाद.